त्रिवेज मीडियाच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण एका विशेष मुलाखतीच्या निमित्तानं पुण्यामध्ये आहोत आणि ही विशेष मुलाखत ज्या अतिथींची आज आपण घेणार आहोत ते व्यवसायाने वैद्यकीय क्षेत्रात त्यांची प्रॅक्टिस आहे, सर्जन आहेत. परंतु आज आपण त्यांची मुलाखत जी घेणार आहोत ती मराठी साहित्यामधलं त्यांच्या योगदानाविषयी. विषय संपूर्णतः वेगळा आहे. म्हणजे सर्वसाधारणपणे साहित्य जेव्हा प्रसूत होतं तेव्हा विपुल वाचन आणि थोडं लेखन अशा प्रकारे एक प्रस्थापित साहित्याचं आपल्याला नेहमीचा अनुभव आहे. परंतु डॉक्टर पी.टी. गायकवाड यांनी हिप्पोक्रेटच्या नावानं चांग भलं ही कादंबरी आहे आणि ही कादंबरीचा फॉर्मॅट देखील मोडणारी आहे. त्यामुळे ती साहित्याच्या क्षेत्रात देखील बंडखोरी करणारी कादंबरी आहे. परंतु ही कादंबरी, या कादंबरीचं वैशिष्ट्य असं की जगणं आणि जगण्यातले अनुभव जेव्हा अस्वस्थ करतात त्या अस्वस्थ क्षणांना कुठेतरी आपल्या मनातून बाहेर काढताना, त्यांना वाट मोकळी करून देताना या पुस्तकाचा जन्म होतो. आणि मग ती अस्वस्थता या पुस्तकाच्या वाचकाला देखील अस्वस्थ करते. आणि तीच अस्वस्थता घेऊन एक वाचक म्हणून मी डॉक्टर पी.टी. गायकवाड सर यांच्याकडे आज मुलाखतीला आलो आहे. सर, आपलं पुन्हा एकदा त्रिवेज मीडियामध्ये सर्वप्रथम मी स्वागत करतो. सर, हिप्पोक्रेटच्या नावानं चांग भलं ही कादंबरी जी आहे, म्हणजे ज्या पद्धतीनं आपण या कादंबरीच्या सगळ्या व्यक्तिरेखा पकडल्या आहेत, या सगळ्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आपण काहीतरी संदेश देऊ पाहतायत. पण हा संदेश देताना तुम्ही आधी अस्वस्थ झाल्याचं त्यातून वाटतं. नेमकं या संदर्भातला आपला अनुभव काय म्हणतो? 40 वर्ष मी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. विद्यार्थी असल्यापासून त्यानंतर वैद्यकीय शिक्षक म्हणून आणि त्यानंतर प्रत्यक्ष वैद्यकीय प्रॅक्टिस करताना ज्या काही गोष्टी अनुभवायला आल्या, बघायला आल्या किंवा ऐकायला आल्या आणि त्या अतिशय अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी होत्या. आणि मग त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी आपण वाट द्यायला पाहिजे, वाट करून द्यायला पाहिजे. आणि त्या माध्यमातून या कादंबरीचा जन्म झाला असं म्हणायला काही हरकत नाही. ती अशा एका सामाजिक वर्गाभोवती फिरते की जो वर्ग एका प्रतिनिधित्वाच्या किंवा आरक्षणाच्या माध्यमातून शिक्षित होतो, उच्च शिक्षित होतो. परंतु हे शिक्षित आणि उच्च शिक्षित आरक्षणाचा जो दृष्टिकोन आहे किंवा जो उद्देश होता हा त्या माध्यमातून सफल होताना आपल्याला दिसत नाही का? नेमकी ही अस्वस्थता आपण या माध्यमातून मांडण्यासाठी या साहित्याचा जन्म होतो का? आपलं म्हणणं बरोबर आहे. ज्या वर्गाने राखीव जागांचा फायदा घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये, सर्व्हिसमध्ये, नोकऱ्यांमध्ये त्यांना त्याचा जो फायदा मिळाला आणि ह्या घटना दत्त सवलती ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळाल्या, त्यांचं जे काही तत्वज्ञान आहे किंवा त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी पूर्णपणे विसरून त्याच्या विपरीत वर्तन करणारे जे काही ह्या कादंबरीतले पात्र आहेत, ती पात्र ह्यामध्ये प्रामुख्याने आलेले आहेत. त्यामध्ये 2 अनुसूचित जातीमधले डॉक्टर आहेत. एक भटक्या विमुक्त जातीमधला आहे आणि भटक्या विमुक्त जातीतला जो पालामध्ये राहणारा माणूस आहे आणि त्याचा शेवट ज्यावेळेस तो फिलिपाईन्समध्ये राहायला जातो, तो पालामध्ये राहणारा माणूस आहे, राजमहालामध्ये जाऊन राहतो आणि प्रचंड संपत्ती कमवतो. परंतु ज्या घटनादत्त सवलतीमुळे आपला एवढा उत्कर्ष झालाय, आर्थिक उत्कर्ष झालाय, ही पूर्णपणे गोष्ट तो विसरून जातो. तो त्याच्या समाजापासून आणि सगळ्या समाजापासून दूर जातो आणि तो केवळ सध्याच्या भांडवली युगामध्ये तो पैशाच्या पाठीमागे जातो. ही त्याच्या पाठीमागचं एक सूत्र आहे. आणि इतर 2 जे अनुसूचित जातीमधले डॉक्टरांचे जे कॅरेक्टर्स आहेत त्याच्यामध्ये एक डॉक्टर पुरंदरे म्हणून आहे. हे चर्मकार समाजाचे दाखवले. त्याचा काही फारसा तसं जातीच्या संदर्भात काही फार उल्लेख नाहीये. आणि दुसरे जे डॉक्टर जे आहेत ते महार समाजातले आणि ज्यांनी त्यांचं राजकीय पार्श्वभूमी अशी होती, त्यांचे
आजोबा आमदार होते आणि वडील कम्युनिस्ट पार्टीचे होते, तरी सुद्धा त्यांनी पूर्णपणे बाबासाहेबांच्या चळवळीच्या ज्या ज्या काही अंग होती त्या सगळ्या गोष्टींना त्याने फाटा देऊन पूर्णपणे उजव्या चळवळीशी आणि उजव्या विचारसरणीशी त्याने बांधिलकी घेतलेली दिसते. आणि सामाजिक राजकीय ह्या गोष्टींचा त्यांनी जो काही गैरफायदा घेतलेला आहे तो पण त्या कादंबरीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. डॉक्टर नाशिककर हे स्वतः उच्च शिक्षित डॉक्टर असूनही ते वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करतात, स्मशान पूजा करतात, ते सत्यनारायणची पूजा करतात, होम हवन करतात आणि बाबासाहेबांनी सांगितलेला जो धम्म आहे त्या धम्माच्या पूर्णपणे विपरीत आचरण करतात. आणि त्यांनी काही डॉक्टर सेलच्या माध्यमातून मुलाखती घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये एक डॉक्टर भिंगारदेव नावाचे डॉक्टर आहेत, ते त्यांच्या हॉस्पिटलचं नाव साईबाबांच्या नावाने आहे आणि त्यांना ते प्रश्न विचारतात की 22 प्रतिज्ञा आपण पाळत नाहीत, साईबाबांच्या नावाने हॉस्पिटल सुरू केलंय, वेगवेगळ्या देवादिकांचे इथे मूर्त्या फोटो आहेत आणि हे पूर्णपणे स्वतः विरोधात वागत असताना ते मुलाखती घेतात. अशा या कादंबरीतला बऱ्याच विरोधाभासी गोष्टी आहेत. डॉक्टर पुरंदरे जे आहेत, डॉक्टर पुरंदरे अतिशय उत्कृष्ट सर्जन आहेत. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये लेक्चरर म्हणून काम केलेलं आहे, सर्जन म्हणून काम केलेलं आहे, सिव्हिल सर्जन म्हणून काम केलेलं आहे. परंतु ज्या घटनादत्त सवलतीमुळे आपण डॉक्टर झालो, आपल्याला नोकरी मिळाली, नोकरीमध्ये बढती मिळाली, ह्या सर्व गोष्टी त्या सोडून देऊन केवळ पैशाच्या पाठीमागं आणि ह्या पैशाच्या माध्यमातून ज्या ज्या काही आपल्याला सोयी सवलती सुख उपभोगता येतील अशा प्रकारचं त्यांचं वागणूक आहे. त्यांच्या पत्नीही सुविद्य डॉक्टर असतात, परंतु हे त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. त्यामुळे ह्या कादंबरीमध्ये त्यांच्या पात्रावरती आपण फारसं काही कॉमेंट केलेलं नाही. प्रातिनिधिक स्वरूपातला प्रश्न म्हणजे या कादंबरीमध्ये जी पात्र येतात, म्हणजे याच्यावर काही 90 नंतरचा जो जागतिकीकरणाचा भाग आहे त्याचा एक पगडा दिसतो. म्हणजे 90 नंतर शासकीय सेवेमध्ये असणारे डॉक्टर्स की एथिकल जी काही बाब होती की शासकीय सेवेत असताना खाजगी प्रॅक्टिस करता येत नाही, ती करताना दिसतात. त्यानंतर स्वतःची क्लिनिक, नंतर स्पेशालिटी आणि मल्टी स्पेशालिटी हे जे होत जातं, तर मल्टी स्पेशालिटीपर्यंत येईपर्यंत म्हणजे या सगळ्यांची जी एथिक्स आहेत ती गळून पडतात. तर हा एक जागतिकीकरणाचा अविभाज्य परिणाम आहे की ही वैद्यकीय क्षेत्रात 90 पूर्वी ही हळूहळू येणारी गोष्ट होती. नेमकं काय या संदर्भात? ह्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये जसं इतर क्षेत्रावरती जागतिकीकरणाचा, भांडवलीशाहीचा जसा परिणाम झालाय तसा वैद्यकीय क्षेत्रात निश्चितपणे परिणाम झालेला आहे. वैद्यकीय सेवा म्हणजे पूर्वी ह्या वैद्यकीय क्षेत्रातली जे काही लोक काम करायचे त्यांना सेवा म्हणायचे, परंतु आता तो पूर्णपणे सेवा हा शब्द गळून पडलेला आहे आणि हा व्यापार झालेला आहे. ज्यांचे छोटे छोटे हॉस्पिटल्स होते ते मल्टी स्पेशालिटीकडे जायला लागले आणि त्याला हे जे काही सामाजिक क्षेत्रामधले ज्यांनी सवलत राखीव जागांचा फायदा घेऊन ज्यांनी काम केलेलं आहे ते पण त्याला अपवाद नाहीत असं त्याचा अर्थ आहे. म्हणजे या कादंबरीमध्ये जी येतात म्हणजे यातली सगळी कॅरेक्टर एक भावनिक पातळीवर जर आपण विचार केला तर अगदी निष्ठुर होऊन जातात निर्णायक क्षणी. म्हणजे डॉक्टर डोईफोडे असतील, ते एका क्षणात म्हणजे ज्यावेळेस त्यांच्या दुसऱ्या मुलीचा परिचय करून देतात, एका क्षणात ते शून्य भावनेतून तो परिचय करून देतात. त्याच क्षणाला सरस्वती त्यांच्या ज्या मिसेस आहे त्या अगदी टोकाचा निर्णय घेतात. डॉक्टर पुरंदरे असतील, यांची भावनावस्था कुठेही दिसत नाही. म्हणजे एकंदरीत सगळी जी कॅरेक्टर्स आहेत ही कुठेही भावनिक नाळ एकमेकांशी नात्यांची जपताना दिसत नाही. तर याचं नेमकं कारण काय? की वैद्यकीय क्षेत्रातून ही येणारी निष्ठुरता आहे की नातेसंबंध हे गळून पडले जागतिकीकरणामध्ये? नेमकं काय झालं ह्याच्यामध्ये?
भावनिक पातळीवरती कामं न होता ह्या व्यावहारिक पातळीवरती कामं होतात आणि जागतिकीकरणाचं त्याला 100% त्याचं कारण असू शकतं. परंतु वैद्यकीय क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे जे काही संबंध जे आहेत, नातेसंबंध हे पूर्वीपासून चालूच आहेत. त्याला हे लोक अपवाद नाहीत. कादंबरीतली जी कॅरेक्टर्स येतात म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं डॉक्टर नाशिककर असतील, सरस्वती सोनकांबळे असतील, डॉक्टर भिंगारदेवी असतील, म्हणजे ही कुठेतरी महार आणि बौद्ध याच्यामध्ये अडकलेली ही कॅरेक्टर दिसतात. परंतु नेतृत्व करताना वैद्यकीय क्षेत्रामध्ये म्हणजे एक मल्टी स्पेशालिटी स्वतःचं हॉस्पिटल जसं आता तुमचं स्वतःचं आहे तसं यांचं कोणाचं दिसत नाही. सरस्वती सोनकांबळे या MBBS होऊन कुठेही प्रॅक्टिसला त्या दिसत नाही. नाशिककर हे BAMS आहेत. म्हणजे ही जी दुय्यम कॅरेक्टर जी आली तर यांना तुम्ही लिहितानाच एक बौद्ध धम्माचा एक कडक क्रायटेरिया लावला की ही वस्तुस्थिती दर्शक तशीच पात्र राहिली. नेमकं काय? त्यामध्ये कुठल्याही कॅरेक्टरला बौद्ध धर्माचा कुठलाही हे लावलेलं नाही आपण. हे वस्तुनिष्ठ कॅरेक्टर्स आहेत सगळे. त्याच्यामध्ये आपण काही फार त्यांच्याबद्दल काल्पनिक शक्तीने काही त्यांचे पात्र उभी केली नाहीत. ही अशा प्रकारचे हजारो पात्र महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अस्तित्वात आहेत. कादंबरीचं लेखन करताना म्हणजे तुम्ही लोकभाषा देखील म्हणजे सरस्वती सोनकांबळेंची आई म्हणजे ज्या डोईफोडे बनतात नंतर तर डिसूजा या मॅडमला डॉली डिसूजाशी बोलताना त्या ग्रामीण बोली भाषा आणि शब्दांचा जो भरमार करतात म्हणजे अशी जी काही भाष्य आहेत ही एकतर जात्यावर कधी आली, ओवीच्या रूपात, गाण्यांच्या रूपात किंवा कुठेतरी एक बोलचालीमध्ये हे एक म्हणजे हे साहित्याचं जे प्रमाण आहे की कुठेतरी लोकजीवनामध्येही ते आहे आणि त्याचं एक प्रतिबिंब तुम्ही आणलं. म्हणजे तुम्ही वैद्यकीय शिक्षणात असतानाही हे ग्रामीण साहित्य तुम्ही नेमकं कसं ऐकलं? माझं लहानपण जे आहे काही काळ मुंबईमध्ये गेलेलं आहे. मुंबईला कुर्ल्याला पाईपलाईन ही झोपडपट्टी होती. पाईपलाईन रोडला जी झोपडपट्टी होती त्या झोपडपट्टीमध्ये मी राहायला होतो आणि त्यानंतर जवळजवळ 7वी किंवा 11वी पर्यंत मी खेड्यामध्ये राहत होतो. त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये अशा प्रकारची रोजची जी बोली आहे ती मी हजारो नाही लाखो वेळा ऐकलेली आहे आणि त्याच्यामुळं त्याचं प्रतिबिंब ह्या कादंबरीमध्ये लिहायला म्हणजे पर्टिक्युलर एखादा प्रसंग ह्या प्रसंगामध्ये माझी आई, मावशी किंवा आत्या ह्या प्रसंगामध्ये कशा प्रकारे रिॲक्ट होईल ते प्रसंग आणि ते शब्द माझ्या म्हणजे मनामध्ये इतके वर्ष असे साचलेले होते आणि या कादंबरीच्या माध्यमातून ते पटकन बाहेर आले. पण नाशिककरांचं कॅरेक्टर म्हणजे मांडताना त्यांचे वडील हे हाडाचे कम्युनिस्ट कार्यकर्ते होते आणि ते अगदी त्या विरोधात म्हणजे कर्मकांड, धर्मश्रद्धा वगैरे या सगळ्या बाबींमध्ये एवढंच नव्हे तर अंधश्रद्धेपर्यंतही ते काम करतात. ही जी बाब आहे म्हणजे चळवळीत एखाद्या व्यक्तीने जर काम केलं आणि त्याचं भौतिक फळ त्या व्यक्तीला मिळालं नसेल तर त्याची पुढची पिढी निराश होऊन ह्या सगळ्या गोष्टी सूडभावनेने करते का की नेमकं काय? या कॅरेक्टरला पकडताना तुम्हाला काय जाणवलं? नाशिककरचं कॅरेक्टर जे आहे ना ते व्यावहारी स्वरूपामध्ये आहे. ते म्हणजे त्यांचं जे काय सामाजिक राजकीय बॅकग्राऊंड आहे ते बॅकग्राऊंड ते पूर्णपणे विसरतात. एका मुलाखतीमध्ये ते बोलतात की माझे आजोबा काँग्रेसचे आमदार असताना त्यांनी काँग्रेसच्या कुठल्याही मेडिकल कॉलेजवाल्याला शब्द टाकला नाही की मला MBBSला ॲडमिशन द्या म्हणून. त्या काळात ते त्यांना शक्य होतं आणि म्हणून कदाचित त्यांच्या आजोबा किंवा वडिलांवरती त्यांचा कदाचित राग असेल आणि मग तुम्ही जे काही तत्वज्ञान किंवा तत्व फॉलो करता त्याच्याशी मला देणं घेणं नाही. मला व्यवहारामध्ये जे माझ्या फायदेशीर होईल ज्याच्यातून मला 4 पैसे मिळतील ते मी करेल अशा प्रकारची त्यांची ती मानसिकता आहे. कादंबरीचं जे मुख्य पात्र आहे म्हणजे डॉक्टर डोईफोडे आणि त्यांच्या ज्या पत्नी म्हणजे एक काळ ते सरस्वती सोनकांबळे
या त्यांच्या प्रियसी आहेत, नंतर पत्नी आहेत, स्वतः त्या वैद्यकीय क्षेत्राचं चांगलं शिक्षण घेतात. पण या सगळ्या ठिकाणी त्या शोषिक जाणवतात, भावनिक जाणवतात आणि मूक, आणि कुठेही म्हणजे त्यांची प्रॅक्टिसला मोकळी दिली नाही तरी त्याविरोधात त्यांचं काही बंड नाही. तर असं हे शोषिक, भावनिक आणि मूक असणारं हे कॅरेक्टर जेव्हा माहीत पडतं की डॉक्टर डोईफोडे यांनी दुसरं लग्न केलं आहे, त्यावेळी ते जो स्फोटकपणा त्यांचा अनुभवायला येतो, तर ही स्फोटकता त्यांनी दाबून ठेवलेली होती की त्यांचा तो व्यक्तिमत्वाचा भाग होता, किंवा कुठल्याही स्त्रीची ती सहज भावना असेल? साधारणपणे भारतीय स्त्रियेची तिच्या पतीच्या प्रती आणि संसाराप्रती जी काय भावना असते ती डॉक्टर सरस्वती सोनकांबळेंची पहिल्यापासून आहे. ज्याच्यावरती आपण अपार प्रेम केलं आणि त्याचा संसार चालवणं, त्याच्या मुलाबाळाचं संगोपन करणं, ही तिची सुरुवातीची जी भावना आहे. आणि शेवटपर्यंत म्हणजे डॉक्टर फिलिप डोईफोडे फिलिपाईन्सला जाईपर्यंत ती भावना तशीच जपली जाते. आणि डॉक्टर फिलिप डोईफोडे यांना फिलिपाईन्स गव्हर्नमेंटचा एक चांगल्या प्रकारचा पुरस्कार मिळतो. त्या पुरस्कारा घेईपर्यंत तिची ती भावना तशीच असते, अतिशय चांगली भावना असते. आणि ज्यावेळेस तिला समजतं की ह्याने दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न होऊनही बाळ झालेलं आहे, त्यानंतर ती एकदम स्फोटक प्रकारे तिची ती प्रतिक्रिया ती नैसर्गिक आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जसं म्हणतात तसं तिने दाबून ठेवलेल्या भावना ती एकदम व्यक्त होते. ही कादंबरी जी आहे म्हणजे वाचकाला अस्वस्थ करते. तर ही लिहिण्यापूर्वी तुम्ही कसे अस्वस्थ झाले होते? नेमकं काय तुमची अनुभूती काय होती कादंबरीच्या निर्मितीपूर्वी? ही अस्वस्थता ही आत्ताची नाही, ही कित्येक दशकाची अस्वस्थता आहे. आणि ती अस्वस्थता ह्या माध्यमातून व्यक्त झाली असं म्हणायला काही हरकत नाही. कादंबरीच्या अनुषंगानं म्हणजे ही कादंबरी जेव्हा निर्माण झाली त्यानंतरची मग तुमची नेमकी भावना आणखी काय होती? कादंबरी निर्माण झाल्यानंतर म्हणजे असं मला अजूनही वाटतंय की ह्या कादंबरीच्या माध्यमातून जे प्रश्न उपस्थित झालेत की राखीव जागांचा फायदा घेऊन ज्या ज्या डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा केल्या, त्याच्यातून मोठ्या प्रमाणात पैसे कमवले आणि समाजाकडे दुर्लक्ष केलं, तर त्याने तसं न करता जर समाजाच्या पे बॅक टू सोसायटी किंवा कुठल्या तरी माध्यमातून समाजाला काही त्याचा उपयोग झाला असता तर बरं झालं असतं. दुसरं, ह्या कादंबरीमधून वैद्यकीय सेवेचं जे स्वरूप आहे सध्याचं, जे पूर्णपणे लोककल्याणकारी राज्याच्या विरोधात आहे, ते मांडायचा प्रयत्न केला की या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना आरोग्य योजना ज्या आहेत, आरोग्य सेवा मिळाव्यात लोकांना. म्हणजे खरं तर फुकट वैद्यकीय सेवा मिळायला पाहिजेत किंवा मग रास्त दरामध्ये वैद्यकीय सेवा आणि सल्ला मिळायला पाहिजे, अशी माझी एक भावना त्या पाठीमागे आहे. कादंबरीमध्ये म्हणजे ही स्फोटक कादंबरी यासाठी आहे की एक वैद्यकीय क्षेत्रातलं एक नेक्सस पण तुम्ही यातून बाहेर आणतात. मग काय या वैद्यकीय क्षेत्रातून तुम्हाला काही फोन आले का? कोणी काही असं सांगितलं का ही मांडणी तुम्ही का केली किंवा चुकीची केली, किंवा असं काही धमकी वजा नेमकं असं काही झालंय का? कादंबरी प्रकाशन होऊन आता 6 महिने होत आलेले आहेत, परंतु या संदर्भात वैद्यकीय क्षेत्रातल्या कुठल्याही डॉक्टरकडून किंवा कुठल्याही संघटनेकडून अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारे धमकीचे फोन किंवा असं काही आलेलं नाही. काही वरिष्ठ डॉक्टरांनी, जवळजवळ 8-10 डॉक्टरांनी ते पुस्तक वाचलं, कादंबरी वाचल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रिया अशा आहेत की तुम्ही जे काय लिहिलंय ते सत्यच लिहिलेलं आहे, परंतु तुम्ही ह्या लोकांपासून सावध राहा. तुमच्या विरुद्ध कोर्टात केसेस होऊ शकतात, तुमच्यावरती शारीरिक हल्ले पण होऊ शकतात. आणि त्यांचा जो इशारा होता म्हणजे तो चांगल्या भावनेपोटी होता. आणि मी म्हणजे तशा प्रकारे अजून काही झालं नाही आतापर्यंत तरी. तुम्ही एक साहित्यिक म्हणून तुमचा आता प्रवेश मराठी साहित्याच्या क्षेत्रामध्ये झाला. अनेक म्हणजे ज्याला जीवन साहित्य म्हणता येईल आणि खरं अनुभूतीचं साहित्य म्हणता येईल. तर या साहित्यानंतर पुन्हा साहित्य लिहावं
किंवा अशी पुन्हा एक कादंबरी लिहावी किंवा कुठल्या तरी फॉर्मॅटमध्ये आपण मांडणी करावी असं वाटतंय का सध्या? निश्चितपणे तसं वाटतंय. म्हणजे माझं आत्मकथन किंवा आत्मचरित्र लिहिण्याचा माझा विचार आहे. त्याचे काही भाग झालेले आहेत आणि वैद्यकीय क्षेत्राला अनुसरून म्हणजे ज्या आपल्या रोजच्या जीवनामधल्या गोष्टीचा वैद्यकीय क्षेत्रावरती आणि आपल्या आरोग्यावरती जो परिणाम होतो त्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दारूचं सेवन एक आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात दारूचं सेवन होतं आणि सरकार त्याबद्दल पूर्वी जे दारूबंदी खातं वगैरे होतं, सध्या काही नाही. भारतामध्ये फक्त एका राज्यामध्ये दारूबंदी आहे, गुजरातमध्ये, परंतु तिथे मुबलक प्रमाणात दारू मिळते. हा दारूच्या सेवनामुळे आपल्या आरोग्यावरती आणि संपूर्ण सामाजिक व्यवस्थेवरती जो काय परिणाम होतो तो अतिशय वाईट आहे. अतिशय तरुण वयामध्ये 30-40 45 वर्षापर्यंतच्या लोकांचा मृत्यू होतो, लिव्हर खराब होतो, लिव्हर सिरोसिस होतं, त्याला काही उपचार होत नाहीत. त्या व्यतिरिक्त गुटखा, गांजा आणि इतर ज्या ड्रग्ज आहेत त्याचं पण मोठ्या प्रमाणात लोक सेवन करतात आणि सरकार त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं काही कारवाई करत नाही. कारवाई जी होते ती जे नशा ज्यांनी होते अशा प्रकारचे ड्रग्ज आहेत आणि मग ते जे ड्रग्ज आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये फिल्म लाईनमध्ये वापरले जातात आणि तिथे मग काहीतरी चमकोगिरी करण्यासाठी एक्साईज डिपार्टमेंट किंवा ते काहीतरी कारवाई करतात. पण प्रत्यक्षामध्ये गांजा, दारू आणि गुटखा इतकं मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्याचं सेवन करतात आणि लोक स्वतःचं आयुष्य नाश करून घेतात आणि शेवटी म्हणजे गुटख्यामुळे जो कॅन्सर होतो तो कॅन्सर झाल्यानंतर आमच्याकडे उपचारासाठी येतात. लिव्हर सिरोसिस झाल्यानंतर लिव्हर ट्रान्सप्लांट करायसाठी लोक आमच्याकडे येतात आणि गांजा, तंबाखू तंबाखूमुळे तर हृदयविकाराचे आजार होतात. तंबाखू आहे, सिगारेट आहे, मिसरी आहे, याचं मोठ्या प्रमाणात सेवन होतं आणि ह्यासाठी म्हणजे सरकार साखर कारखान्यांना दारू उत्पादन करण्यासाठी परवानगी देते. त्यांच्या दुकानं त्याच ज्या कारखाने जे दारू तयार करतात त्यांची दुकानं असतात, होलसेलची दुकानं असतात, रिटेल दुकानं असतात आणि ह्याच लोकांचे व्यसनमुक्ती केंद्र ह्यांचीच आहेत. म्हणजे ह्याच्यातून म्हणजे एखादा वस्तू तुम्ही घेतली तर त्या वस्तूचे दुष्परिणाम जे आहेत ते दुष्परिणाम सर्वसामान्य लोकांनी सहन करायचे आणि त्या दुष्परिणामापासून मुक्ती करण्यासाठी तुम्हाला व्यसनमुक्ती केंद्र करायचे आणि ह्या व्यसनमुक्ती केंद्रातूनही तुम्हाला फायदा होईल. म्हणजे दारूच्या उत्पादनातून तुम्हाला फायदा होतो, त्यांच्या विक्रीतूनही फायदा होतो आणि व्यसनमुक्ती केंद्रातूनही फायदा होतो. तसंच गुटख्याचं तर इतकं तरुण वयामध्ये इतकं मोठं प्रमाण आहे आणि गुटखा आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये तर मला वाटतं गुटख्यावरती बंदी आहे, परंतु कुठल्याही गावामध्ये कुठल्याही तालुक्याच्या ठिकाणी गुटखा मोठ्या प्रमाणात मिळतो. म्हणजे आमचे डॉक्टर पण गुटखा मोठ्या प्रमाणात सेवन करतात आणि गुटख्यामुळं तोंडाचा कॅन्सर होतो आणि आयुष्य लवकर संपतं. परंतु या संदर्भात जे कायदे आहेत ते कायदे अगदी कुचकामी कायदे आहेत आणि लोकांना त्याचा काही फायदा होत नाही. म्हणजे ही व्यसन जे आहे ह्या व्यसनाला व्यसन कशा प्रकारे घालता येईल अशा प्रकारे एक कादंबरी लिहिण्याचं माझं मन आहे आणि त्या कादंबरीचं नाव कदाचित व्यसन ठेवायचं आहे. म्हणजे एखादा बैल किंवा मग रेडा जो असतो त्याला ताब्यात आणण्यासाठी व्यसन घातली जाते, तशा प्रकारे ह्या व्यसनांना व्यसन कशी घालायची अशा प्रकारे लोकांमध्ये जनजागृती होण्यासाठी हे माझा प्रयत्न असेल. बिलकुल. नाशिककर यांच्याकडे अनेक तक्रारी येतात. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुग्णावर काय अन्याय झाला, कशी फसवणूक झाली या तक्रारी घेऊन येतात. परंतु
तो एक प्रकारे त्यांचा एक व्यवसाय सुरू होता. परंतु तुम्ही हे वैद्यकीय क्षेत्रातलं जे काही सगळं काही नेक्सस आहे हे इतक्या उघडपणे तुम्ही बाहेर आणलं, तर यानंतर वाचकांनी ही कादंबरी वाचल्यानंतर तुमच्याकडे अशा काही तक्रारी आणल्या का? नाही, आतापर्यंत अशा प्रकारे कुठलीही तक्रार आलेली नाही. फक्त एक तक्रार मूळव्याधाच्या संदर्भात माझ्या कादंबरीत जो प्रसंग लिहिला तशा प्रकारची एक तक्रार आलेली होती. तर सर, म्हणजे एकंदरीत वैद्यकीय क्षेत्र म्हणजे असं म्हणतात की जागतिकीकरणाच्या भांडवलीकरणाचा प्रभाव भारतामध्ये आला तसा तो जगभर आहे का, किंवा जगातल्या विकसित देशांमध्ये एथिक्स आजही पाळले जातात वैद्यकीय क्षेत्रामध्ये, नेमकं काय वास्तव आहे? जगामध्ये जे काही वैद्यकीय क्षेत्र जे आहे ना, संपूर्ण जगामध्ये वैद्यकीय क्षेत्राचं जे कंट्रोल जे आहे ते फार्मास्युटिकल कंपनीकडे आहे. म्हणजे कुठलं औषध वापरायचं, किती दिवस वापरायचं, त्याचे ट्रायल कसे करायचे, त्याच्यामुळं फार्मास्युटिकल कंपनी हे सगळे वैद्यकीय क्षेत्राला राज्य करतं असं म्हणायला काय हरकत नाही. जे काही आता औषधोपचार हे सगळे काही जे होतं आहे म्हणजे रुग्णांवर, हे म्हणजे आता गरजेपेक्षा व्यावसायिक दृष्टीनेच ते जास्त होतात असा याचा अर्थ आहे का? 100% त्याचा अर्थ तसाच होतो. म्हणजे गरज नसताना तुमच्या तपासण्या केल्या जातात, रक्ताच्या तपासण्या केल्या जातात, स्कॅन केलं जातं, CT स्कॅन केलं जातं, MRI स्कॅन केलं जातं. त्याच्यामधून ज्या MRI स्कॅन करणाऱ्या किंवा लॅबोरेटरी ज्यांच्या तपासण्या आहेत त्यांच्याकडे पैसा त्या माध्यमातून येतो आणि जे डॉक्टर तिकडे पेशंट पाठवतात त्यांना त्यांचं कमिशन मिळतं. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी साधारण 30-40% लोक अशा प्रकारे गरज नसताना तपासणी करून घेतात. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की काही तज्ज्ञ असं म्हणतात की पॅथॉलॉजी टेस्ट ज्या आल्या याच्यामुळे डॉक्टरांचं नॉलेज कमी झालं, याच्यामध्ये काही वास्तव आहे? तसं काही नाही, कारण डॉक्टरांचं नॉलेज असल्याशिवाय त्या कुठल्या टेस्ट करायच्या ते डॉक्टर सांगू शकणार नाही. पॅथॉलॉजीमुळे डॉक्टरांची उपचार पद्धती अजून सोयीस्कर झाली. नॉलेज असल्याशिवाय तुम्ही पुढच्या गोष्टी काहीच करू म्हणजे पूर्वी पॅथॉलॉजी टेस्ट शिवाय जे डायग्नोसिस व्हायचं डॉक्टरांकडून, तर त्याच्यामध्ये काही बदल झालाय का? नाही, त्याच्यामध्ये काही बदल नाही. बिलकुल. सर, या अनुषंगानं ही कादंबरी अस्वस्थ करणारी वाचकाला, प्रत्येक वाचक अस्वस्थ होईल त्या वाचकाचं म्हणजे एक समाधान करताना तुम्ही नेमका काय संदेश द्याल? वाचकाने अस्वस्थ झाल्यानंतर म्हणजे वैद्यकीय क्षेत्राबद्दल त्याचं जे काही मत असेल, ते वैद्यकीय क्षेत्र म्हणजे हे तुमच्या रोजच्या जीवनामधला एक भाग आहे. त्यामुळं वैद्यकीय क्षेत्राकडे आपण डोळसपणे बघावं आणि म्हणजे कुठल्याही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरकडे जाताना त्या हॉस्पिटलचं रेप्युटेशन कसं आहे हे बघून आपण डॉक्टरची ट्रीटमेंट घ्यावी असं सांगायला हरकत नाही. म्हणजे तुम्ही मगाशी जे म्हटलात की काही डॉक्टर मित्रांनी ही कादंबरी वाचली आणि त्यांनी सजेशन केलं की या काही लोकांपासून असं सावध राहा. तुम्ही ही गोष्ट कुटुंबात सांगितली का? आणि कुटुंबात सांगितली असेल तर सर्वप्रथम काय त्यांची प्रतिक्रिया होती? कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर आमच्या कुटुंबात चर्चा झाली की अशा प्रकारे होऊ शकतं, तर काय करायचं. म्हटलं होईल त्यावेळेस होईल. चर्चा झाली निश्चितपणे. ते डॉक्टर पी.टी. गायकवाड म्हणजे आपल्या हिप्पोक्रटच्या नावानं चांग भलं या कादंबरीची जी निर्मिती आहे त्या निर्मितीचा आशय आणि त्या पात्रांची एकूण परिस्थिती नेमकी कशी समोर आली, तिला कसं मांडलं गेलं आणि नव्या जगामध्ये हे सगळं कसं चाललेलं आहे हे त्यांनी ज्या अस्वस्थपणे आणि तितक्याच स्फोटक शब्दांमध्ये वाचकांसमोर आणलेली हिप्पोक्रटच्या नावानं चांग भलं ही कादंबरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीनं, वाचकानं तर वाचावीच, पण महाराष्ट्रातल्या मराठी भाषेला वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं हे पुस्तक एकदा जरूर वाचावं, एवढंच मी या मुलाखतीच्या शेवटच्या क्षणी म्हणेल. आणि डॉक्टर पी.टी. गायकवाड सर यांनी थ्रीवेज मीडियाला जो वेळ दिला त्यांच्या त्या अमूल्य वेळाबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद सर.